मित्रांनो, ओल्या मातीचा सुगंध आणि पावसाच्या थेंबाचा आवाज सर्वांना आवडतो. हाच पावसाळा जंतू आणि जीवाणूंच्या संसर्गाला आमंत्रण देतो. पावसाळ्यात आजारी पडणे खूप कॉमन आहे, कारण ओलावा आणि दूषित पाणी साचल्याने जंतू वेगाने वाढतात. पावसाळ्यात होणारे कॉमन आजार म्हणजे विषाणूजन्य सर्दी, ताप, खोकला, डेंग्यू आणि मलेरिया. यापैकी सर्वात घातक डेंग्यू या आजाराबद्दल आपण बोलणार आहोत. सुरुवातीला बघूया कारणे. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांच्या चावल्यामुळे होतो. पावसाळ्यात अनावश्यक ठिकाणी साचलेल्या दूषित पाण्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. आता याचे लक्षणे बघूयात. इन्फेक्टेड डास चावल्यानंतर 4 ते 10 दिवसांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. स्टेज 1. सुरुवातीच्या स्टेजमध्ये अचानक थंडी वाजून तीव्र स्वरूपाची ताप येते. डोकेदुखी, खास करून डोळ्याच्या मागे दुखणे, याला रेट्रो ऑर्बिटल पेन असे म्हणतात. अंगदुखी, सांधेदुखी, थकवा, उलटी, मळमळ. रक्ताच्या CBC रिपोर्टमध्ये प्लेटलेट्स म्हणजे तांबड्या पेशींची संख्या कमी होते. दुसरी स्टेज, याला डेंग्यू हेमोरेजिक फीवर असे म्हणतात. या स्टेजमध्ये तांबड्या पेशींची संख्या अजून कमी होते, त्यामुळे अंगावरती लाल पुरळ येणे, रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. नाकातून, हिरड्यांमधून रक्त येणे, लाल लघवी येणे, रक्ताची उलटी येऊ शकते. लिव्हरला सूज येऊन पोटाला त्रास होऊ शकतो. तिसऱ्या स्टेजमध्ये पेशंट डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये जातो, त्यामुळे त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, असे लक्षणे जाणवल्यास पहिल्या स्टेजमध्ये आपल्या डॉक्टरांना दाखवा. उपाययोजना. मित्रांनो, डेंग्यूवर सध्या तरी ठोसपणे उपचार पद्धती उपलब्ध नाहीत, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी डासांची वाढ होऊ शकते त्या कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. रिकाम्या टायर्समध्ये, डबक्यामध्ये किंवा अनावश्यक ठिकाणी साचलेले पाणी फेकले पाहिजे. मित्रांनो, डास चावूच नये त्यासाठी शक्य असेल ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.